हॅलो स्टुडंट्स, आता जो नेक्स्ट आपण पॉइंट पाहणार आहे, सो इट इज मेकॅनिझम्स ऑफ एन्झाइम ॲक्शन. मीन्स हाऊ एन्झाइम ॲक्ट ॲज ए catalyst. So there are various mechanisms which have been proposed. So however, all mechanisms are not accepted. So some are very important mechanisms, so which we are going to discuss. Okay, so enzymes are catalysts. So this is the known fact to you and to everyone. So enzymes are powerful catalyst. Powerful catalyst means so they enhance the rate of reaction in several folds. Okay, so they increase the rate of reaction several folds. Means जर एखादी reaction naturally, so without the use of catalyst, will convert 10 molecules per hour into substrate. Okay, so 10 molecules of substrate, into product. So 10 molecules of substrate are converted into product per hour. तर हा एक नॅचरल रेट असेल रिॲक्शनचा. इफ जर इथं एन्झाइम प्रेझेंट असेल तर, सो इन केस ऑफ एन्झाइम कॅटलाइज रिॲक्शन, so if enzyme is present, so the rate of reaction will becomes 10 molecules per second. म्हणजे बघा किती फरक पडत आहे इथं. आधी नॅचरली, आता याच्यापेक्षा स्लो होऊ शकते नॅचरल रिॲक्शन, किंवा ही रिॲक्शन होणार सुद्धा नाही. तर याचं रिझन असं असते की जी एनर्जीची रिक्वायरमेंट असते कुठल्याही रिॲक्शनला, ती एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी कोणीतरी पाहिजे, किंवा एखादा कुठला तरी पाथ तिथं प्रोव्हाइड करणं गरजेचं असते. तर आता फक्त लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे, केअरफुली समजून घ्या की एन्झाइम कसे कॅटलिस्ट म्हणून वर्क करतात. सो द नेचर ऑफ कॅटलिसिस taking place in biological system is similar to that of non-biological. म्हणजे जसं की आपण वेगवेगळे कॅटलिस्ट ऐकले असतील तुम्ही, मेटल आयन्स किंवा इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, की जे काय म्हणून काम करतात, कॅटलिस्ट म्हणून काम करतात, आहे ना. तर वेगवेगळे कॅटलिस्ट आपण रिॲक्शन मध्ये ऍड करतो. सो फॉर एनी केमिकल रिॲक्शन टू ऑकर, सो द रिॲक्टन्स हॅव टू बी अन ऍक्टिव्हेटेड स्टेट और ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे एका स्टेज मधनं त्याला काय व्हावं लागतं, पास होण्याची गरज असते. जसं तुम्हाला आता एखादी डिग्री मिळण्यासाठी एखादा बॅरियर तुम्हाला क्रॉस करणं गरजेचं आहे. सो स्टेप बाय स्टेप काय करता तुम्ही, ग्रॅज्युअली फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, नंतर असं स्टेप बाय स्टेप तुम्ही 10th स्टँडर्ड क्रॉस करता, नंतर 12th स्टँडर्ड वर तुम्ही थोडा फोकस देता, 3rd इयर क्रॉस करता, नंतर MSc होता, नंतर बाकीच्या तुम्हाला जर काही डिग्री घ्याव्या वाटल्या तर ते तुम्ही क्रॉस करता, आणि फायनली तुम्हाला एक लेवल लागते, यू आर एज्युकेटेड पर्सन. म्हणजे हा झाला एक सोसायटीचा प्रोडक्ट. तर इथं कॅटलिस्ट कोण आहे, तुमचे जे काही टीचर्स आहेत किंवा ते तुमचे जे पॅरेंट्स आहेत ते टीचर आहेत. आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणी संन्यास घेऊन बसले जंगलामध्ये, तर त्यावेळेला तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होण्याचे चान्सेस आहेत का, फार रेअर चान्सेस आहेत. आणि झालंही जरी, तुम्ही जर स्वतःहून शिकायला गेले मराठी भाषा किंवा कुठलीही लँग्वेज जर शिकायला गेले, सो इट विल टेक्स टू मेनी इयर्स. आता तुम्ही इयर्सही, किंवा तुम्ही ती भाषा शिकणार सुद्धा नाही, एखादी वेगळीच भाषा तुम्ही तयार करा. ठीक आहे. तर आपला महत्वाचं सांगायचा उद्देश हा आहे की तुम्हाला स्टेजेस मधनं जावं लागतं. तर म्हणजे तुम्हाला त्या एका स्टेट मधनं जावं लागते, आणि ती स्टेट जी आहे त्याला म्हणतात ऍक्टिव्हेटेड स्टेट. आता ती एक्झामची स्टेट आहे. फॉर एक्झाम्पल, तो कुठलाही मॉलिक्यूल नाही आहे, एक समजून चला, ट्रान्झिशन स्टेट किंवा ऍक्टिव्हेशन स्टेट म्हणजे ती एनर्जीची स्टेट आहे त्या मॉलिक्यूलची. ठीक आहे. तो त्याला त्या लेवल मधनं क्रॉस होणं गरजेचं आहे. तर तुम्ही कितीही स्टडी केला तर तुम्हाला तो दिसतो का, नाही. सो इट इज इन दी फॉर्म ऑफ नॉलेज. नॉलेजच्या स्टेटमध्ये आहे. त्याचं फिजिकल काही अस्तित्व तुम्ही मानलेलं आहे का, नाही. तर इथं एक एनर्जी तुम्ही कन्सिडर करायची आहे. ओके. तर आता तुम्हाला जो शिकण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आहे, तर तो डिक्रीज करत आहे तुमचे टीचर्स आणि पॅरेंट्स.
किंवा सोसायटी मधले काही मेंबर्स. तर सेम इथं होत आहे की कॅटलिस्ट काय करत आहे, इथं जो टाइम रिक्वायर्ड आहे तो रिड्यूस करत आहे. सो फॉर एनी केमिकल रिॲक्शन जो काही टाइम रिक्वायर्ड आहे तो लेस झालेला आहे, प्लस एनर्जी स्टेट जी आहे ती काय केलेली आहे, त्याची डाऊन केलेली आहे. सो एन्झाईम्स लोअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे त्या स्टेट मधून पास होण्यासाठी तुम्हाला, त्या स्टेज मधून जाण्यासाठी तुम्हाला काय एक एनर्जी लागत होती ती आता काय करत आहेत, एन्झाईम लोअर करत आहेत. तर जसं की टनेल म्हणजे एखादं भुयारी मार्ग जर तुम्ही तयार केला आहे ना, एखादा बोगदा जर असेल, ठीक आहे, की ज्यामधनं रेल्वे पास होते. आता हा जर तुम्ही एक हिल आहे, ठीक आहे, हा पहाड आहे, तर ह्या पहाडावरनं तुम्हाला जर रेल्वे न्यायची असेल किंवा वॉक करत जायचं असेल तर याला काय करावं लागेल, हा एवढा मोठा एनर्जीचा बॅरियर क्रॉस करावा लागेल. हे बघा, ठीक आहे, ही स्टेज क्रॉस करावी लागेल. म्हणजे ह्या स्टेटमध्ये तुम्हाला एनर्जीच्या यावं लागेल, म्हणजे ऍक्टिव्हेशन तुम्हाला स्वतःचं करावं लागेल, ऍक्टिव्हेटेड स्टेटमध्ये तुम्हाला यावं लागेल. बट आता एन्झाईम काय करतात, इथं टनेलचं काम करतात. टनेल म्हणजे काय, इथनं सरळ काय करणार, इथनं एक मार्ग तयार करणार आहे ना, हा बोगदा तयार करणार आणि इथनं रेल्वे काय होईल, सरळ पास होईल या स्टेजला. म्हणजे शेवटी हा जो रिॲक्टंट होता, म्हणजे तुमची जी इनिशियल स्टेजची रेल्वे होती ती आता इथून असं जावं लागलं असतं तिला, ठीक आहे, इथून असं जावं लागलं असतं, म्हणजे ही स्टेज क्रॉस करावी लागली असती. पण आता काय झालेलं आहे, तुम्ही टनेल किंवा चॅनल प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यामधनं काय होत आहे, तुमची ट्रेन पास होत आहे किंवा तुम्ही स्वतः पास होतो. तर ठीक आहे, तर ऍक्टिव्हेशनची एनर्जी आहे, सो इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्हेशन स्टेट अँड ग्राउंड स्टेट ऑफ सबस्ट्रेट किंवा रिॲक्टंट. हा जो एनर्जी डिफरन्स आहे याच्यामधला, सो इट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी or energy required to go to the activated state or transition state. It is called as activation energy. So the energy required by, त्याला जर टेक्निकली डिफाईन करायचं असेल तर, by the reactant to undergo the reaction is known as activation energy. कारण रिॲक्शन म्हणजे हा झाला तुमचा सबस्ट्रेट, ठीक आहे, म्हणजेच हा झाला तुमचा रिॲक्टंट. सो इट शुड बी कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, ठीक आहे. रिॲक्टंट किंवा सबस्ट्रेट जो आहे तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्याला या स्टेज मधनं क्रॉस व्हावं लागेल, एवढा मोठा एनर्जीचा बॅरियर क्रॉस करावा लागेल. पण आता एन्झाईमनं काय केलं, तो बॅरियर एकदम छोटा करून टाकला. एनर्जीची रिक्वायरमेंट जी होती ती काय केली, एकदम कमी केलेली आहे. सो द रिॲक्टंट्स वेन हिटेड अटेंड द ऍक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे हा एक मार्ग आहे, तुम्हाला हिट जर केलं एखाद्या रिॲक्टंटला तर तिथे ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढण्याचे चान्सेस आहेत. द कॅटलिस्ट ऑर द एन्झाईम इन द बायोलॉजिकल सिस्टीम रिड्युसेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ठीक आहे, रिड्यूस केलेली आहे बघा, इथे ही रिड्यूस केलेली आहे, एवढ्या अमाऊंटनी रिड्यूस झालेली आहे एनर्जी, म्हणजे फक्त एवढी एनर्जी लागत आहे. सो रिड्युसेस द ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे ही कॅटलाइज रिॲक्शन आहे. आता बघूया आपण त्याची डायग्राम व्यवस्थित बघूया. सो रिड्युसेस द activation energy and this causes the changes, this causes the reaction to proceed at lower temperature. म्हणजे इथं टेम्परेचर जास्त लागत होतं है ना, बघा रिॲक्शनचा प्रोग्रेस काढला आपण, रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हटलं आपण त्याला. आता काहीतरी रिॲक्शनची एनर्जी आहे रिॲक्टंटची, त्याला ती क्रॉस करावी लागेल आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल नंतर, प्रोडक्ट, ठीक आहे, त्याला ग्राउंड स्टेट म्हणतो, हा सबस्टेट आहे. तर ही ऍक्टिव्हेशन एनर्जी लागत आहे तुमच्या रिॲक्टंटला. इट इज कॉल्ड एज फ्री एनर्जी. काय म्हणत आहे त्याला, फ्री एनर्जी सुद्धा आपण त्याला म्हणतो. आता एन्झाईम जर प्रेझेंट असेल तर तो काय करेल, ही एवढी जी एनर्जी लागत आहे याला काय करत आहे, तो कमी करत आहे. ही ऍक्टिव्हेशन एनर्जीचा जो डिफरन्स आहे तो काय झालेला आहे, आता कमी झालेला आहे. दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. ठीक आहे, कॅटलाइज रिॲक्शन. म्हणून रिॲक्शन लो टेम्परेचरला सुद्धा इथं होऊ शकते. आता इथं दाखवलेली आहे रिॲक्शन. हा तुमचा रिॲक्टंट आहे, दॅट इज ए. हा माउंटेन म्हणजे त्याला एक पहाड चढवावं लागेल, बघा इथं
माउंटेन क्रॉस करावं लागेल इथं. त्याला काहीतरी एनर्जी लागत आहे, त्या एनर्जीला काय म्हटलं होतं, ऍक्टिव्हेशन एनर्जी. बट सो इन प्रेझेन्स ऑफ दिस टनेल, आता टनेल जर प्रेझेंट आहे तर एनर्जी कमी लागत आहे, रिक्वायरमेंट कमी झालेली आहे. सो ऍक्टिव्हेशन एनर्जी विथ एन्झाईम व्हेरी लो, व्हेरी लो, बघा फार कमी झालेली आहे. आणि एनर्जी चेंज इन दी रिॲक्शन, आता अल्टिमेटली तुमचा जो बी आहे सो इट इज वर प्रोडक्ट. तर याचं काय झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ना, एचं कन्व्हर्शन बी मध्ये झालेलं आहे, जी एक रिॲक्शन झालेली आहे. ठीक आहे. ग्राउंड स्टेट ऑलवेज हॅज व्हेरी लो एनर्जी ॲज कम्पेअर टू दिस ट्रान्झिशन स्टेट. सिम्पली एवढं समजून चला, ग्राउंड स्टेट मधून ट्रान्झिशन स्टेटला जाण्यासाठी जी एनर्जी लागत आहे इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. तर ती एन्झाईम काय करत आहे, कमी करत आहे. सो एन्झाईम्स डू नॉट अल्टर द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, सो दे ओनली एनहान्स द वेलोसिटी ऑफ द रिॲक्शन. जसं की आपण म्हटलं होतं, एन्झाईम कंबाईन्स विथ सबस्ट्रेट अँड विल गिव्ह ES कॉम्प्लेक्स. आता किती सबस्ट्रेटचे मॉलिक्यूल ES मध्ये कन्वर्ट व्हायचे आहेत आणि ES चे मॉलिक्यूल किती सबस्ट्रेट मध्ये कन्वर्ट व्हायचे आहेत, तर हे चेंज करण्याचं काम एन्झाईमचं नाहीये. ठीक आहे. एन्झाईमचं मॉलिक्यूल काय, तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब करत नाही. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते, एक स्टेट असते की जिथं जेवढे रिॲक्टंट कन्वर्ट होतात प्रोडक्टमध्ये तेवढेच प्रोडक्ट रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होतात. सो इथं जेवढे सबस्ट्रेट ES कॉम्प्लेक्स मध्ये कन्वर्ट होत आहेत तेवढेच ते ES कॉम्प्लेक्स जे आहे ते सबस्ट्रेट मध्ये कन्वर्ट करत आहे. सो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. ही फॉरवर्ड आहे रिॲक्शन आणि ही बॅकवर्ड रिॲक्शन. तर हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब करण्याचं काम एन्झाईम्स करत नाही. सो द एन्झाईम्स लोअर दी बॅरियर ऑफ रिॲक्टंट, ते टनेल प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहेत. सो देअर बाय मेकिंग दी रिॲक्शन गो फास्टर. कारण टेकडीवरनं चढायला ट्रेनला वेळ लागेल, उशीर होईल. इथं काय होतं, ती रिॲक्शन फास्ट करते. So the enzyme reduces the activation energy of reactant in such a way that all the biological systems occur at body temperature. ठीक है. All the reactions which are occurring inside the biological system occur at around 37 degree centigrade है ना. इथं 40 degree centigrade च्या खाली ज्याही रिॲक्शन होतील त्या तिथं होतील. सो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, आता ही एक कंडिशन आहे ड्युरिंग मेकॅनिझम ऑफ एन्झाईम. सो द प्राइम रिक्विजिट फॉर एन्झाईम कॅटालिसिस इज दॅट सबस्ट्रेट मस्ट कंबाईन विथ एन्झाईम. हे पाहिलेलं आहे आपण ॲट दी ॲक्टिव्ह साईट टू फॉर्म एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, विच अल्टिमेटली रिझल्ट्स इन टू प्रोडक्ट फॉर्मेशन. हे पाहिलेलं आहे ऑलरेडी आपण. हे इथं दिसत आहे तुम्हाला रिॲक्शन. This will give enzyme and product. आता काही मॉडेल प्रपोज केलेले आहेत एन्झाईमच्या ऍक्शन साठी. तर एक मॉडेल म्हणत आहे की एक जी बाइंडिंग आहे ती रिजिड असते, ठीक आहे, आणि दुसरं जे म्हणत आहे ती फ्लेक्झिबल असते एन्झाईम आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग. तर ते स्टेप बाय स्टेप आता समजून घेऊया. सो लॉक अँड की मॉडेल ऑर फिशर्स टेम्पलेट थिअरी सुद्धा याला म्हणतो आपण. तर यांनी काय प्रपोज केलेलं आहे की सबस्ट्रेट लाईक ॲक्ट्स ॲज ए की अँड लॉक रिप्रेझेंट्स एन्झाईम. जो काही लॉक आहे तो एन्झाईम रिप्रेझेंट करतो. तर सबस्ट्रेट याला तेवढ्या रिजिड मॅनरनी बाइंड होईल आणि सो दॅट विल बिकम्स प्रोडक्ट. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नंतर प्रोडक्टमध्ये झालेलं दिसेल. सो दिस थिअरी वॉज प्रपोज बाय इमिल फिशर नावाच्या सायंटिस्टनी ती थिअरी प्रपोज केलेली आहे. सो व्हेरी फर्स्ट प्रपोज मॉडेल, सो टू एक्सप्लेन दी एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं यांनी की बा एन्झाईम सबस्ट्रेट कसे रिॲक्ट होतात. सो अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द स्ट्रक्चर ऑर कॉन्फिगरेशन ऑफ एन्झाईम इज रिजिड, म्हणजे स्टेडी असतो एन्झाईम. हे बघा असं. सो एन्झाईम इज रिजिड, असा रिजिड स्ट्रक्चर आहे एखादं. रिजिड म्हणजे त्याला काही फ्लेक्झिबिलिटी नाही आहे आणि त्याला एक असेल त्याचा सबस्ट्रेट. सो इट ऍक्ट्स ॲज ए की. तर की म्हणून हा काम करेल सबस्ट्रेट. दिस इज एन्झाईम.
आता हा सबस्ट्रेट सरळ बाइंड होईल आणि त्याचं कन्व्हर्शन नंतर होईल प्रोडक्ट मध्ये. हा समजा इथं प्रोडक्ट, ठीक आहे, दिस इज प्रोडक्ट. तर एवढं रिजिड त्यांनी अज्युम केलेलं आहे एन्झाईमचं स्ट्रक्चर. सो द सबस्ट्रेट फिट्स टू दी बाइंडिंग साइड. जी बाइंडिंग म्हणजे ज्या साईडला तो बाइंड होत आहे, इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह साइट. आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. सो जस्ट ॲज अ की फिट्स इन टू प्रॉपर लॉ और अ हँड इन टू दी प्रॉपर ग्लूज, किंवा ग्लू जे आहेत आपले है ना, ग्लोव्ज जे आहेत हँड ग्लोव्ज, तर त्यामध्ये जसे फिट होतात हँड्स, किंवा तुमची जी की आहे लॉकमध्ये जशी फिट होते त्या पद्धतीने इथं मेकॅनिझम कन्सिडर केलेलं. सो दस द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम इज रिजिड. रिजिड वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड प्री शेप, त्याचा एक विशिष्ट शेप असतो. हा बघा इथं दिसत आहे शेप टेम्पलेट. सो वेअर ओनली अ स्पेसिफिक सबस्ट्रेट कॅन बाइंड. तिथं विशिष्ट सबस्ट्रेटच बाइंड होऊ शकते. So this model does not give any scope for flexible nature of enzymes. ठीक आहे, तिथं काही फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. आला की बस बसला फिट, ठीक आहे, यायचं त्याच्यामध्ये फिट बसायचं आणि कन्व्हर्शन करायचं. Hence the model totally failed to explain many factors of enzyme reaction. तर एवढी रिजिडिटी कशी काय शक्य आहे बाबा, है ना. जर रिजिड असती रिॲक्शन, आता वेगवेगळे ग्रुप हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात सबस्ट्रेट मॉलिक्युलमध्ये, तर ते कसे बाइंड होतात है ना. बाइंड झाल्यानंतर मग त्याचं कन्व्हर्शन कसं प्रोडक्टमध्ये होते, ठीक आहे. नंतर ॲलोस्टेरिक मॉड्युलेटर काय असतात हे आपण पाहणार आहे. तर याचा इफेक्ट सुद्धा त्यांनी काय केला, कन्सिडर करू शकले नाही, ठीक आहे. तर हे फेल झालेलं आहे मॉडेल. त्याच्यानंतरचं जे वाईडली ॲक्सेप्टेड मॉडेल आहे दॅट इज कोसलंट्स मॉडेल. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज इंड्यूस फिट थेरी. सो नावामध्येच आहे, इंड्यूस करत आहे त्याला, आहे ना, त्याला मोटिवेट जसं करतो आपण तसं इंड्यूस करत आहे एखाद्या कंपोनंटला. तर सबस्ट्रेट आणि एन्झाईम काय होतील, जवळजवळ येतील आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याचा शेप चेंज होईल. तर इथे बघा हा एक शेप आहे, असंच कन्सिडर करूया आपण एन्झाईमचा, आणि हा त्याचा सबस्ट्रेट आहे. पण जसा सबस्ट्रेट पाहिला होता, आता हा सबस्ट्रेट जसा जवळ येईल तसंच काय होईल, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल एन्झाईम मध्ये. सो that substrate will bind with enzyme in its transition state किंवा ऍक्टिव्ह स्टेट मध्ये तो त्याला बाइंड होईल. म्हणजे ऑलरेडी त्याचा शेप वेगळा होता, याने शेपला काय केलं, सबस्ट्रेटनी त्याला इंड्यूस केलं, ठीक आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक ग्रुप्स. That's why it is called as induced fit model. So it is proposed by कोसलंट, ठीक आहे. कोसलंटनी प्रपोज केलेला आहे 1958. सो मोर ॲक्सेप्टेबल आहे आणि रिअलिस्टिक मॉडेल फॉर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. काय इथं ES कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला. ऍक्टिव्ह साइड इज नॉट रिजिड अँड फ्री शेप. म्हणजे त्याला काही एक रिजिड शेप नसतो आणि ती रिजिड नसते. So the essential features of the substrate binding site are present at the nascent active site. Nascent जी active site आहे तिथे ते features असतात. So the interaction of the substrate with the enzyme induces a fit. ठीक आहे, फिटिंग याच्यामुळे होत आहे, इंड्यूस करत आहे हा फिटिंग मुळे, or a conformational change in the enzyme, so resulting in the formation of a strong substrate binding site. आहे ना, इथं बघा स्ट्रॉंग सबस्ट्रेट बाइंडिंग साइट दिसत आहे. आता ऑलरेडी ती साइट होती का तशी बाइंड होण्याजोगती नव्हती, पण आता इथं स्ट्रॉंग बाइंडिंग दिसत आहे, ठीक आहे. सो फर्दर ड्यू टू इंड्यूस फिट द अप्रोप्रिएट अमाइनो ऍसिड्स ऑफ द एन्झाइम आर रिपोजिशन टू फॉर्म द ऍक्टिव्ह साइट, ब्रिंगिंग अबाउट द कॅटालिसिस. पण मगाशी म्हटलं की आता वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते बाइंड होतील सबस्ट्रेटला, कारण सबस्ट्रेट मधले रिॲक्टिव्ह जे कंपोनंट्स आहेत ते वेगवेगळ्या साईडला असतील. तर याला आता सफिशियंट एक्सपेरिमेंटल इव्हिडन्स आहे, जसं की एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीज. तर एन्झाईमचा शेप चेंज झालेला आपल्याला तिथं दिसतो. सो कोसलंट्स मॉडेल ऑल्सो एक्सप्लेन द ऍक्शन ऑफ एलोस्टेरिक मॉड्युलेटर्स अँड कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन ऑफ एन्झाईम्स. तर ह्या दोन्ही गोष्टी इथं एक्सप्लेन करता येतात बाय युझिंग इंड्यूस फिट. रिजिड आहे
कुठलं मॉडेल? लॉक अँड की मॉडेल आणि फ्लेक्झिबल आहे कुठलं मॉडेल? इंड्यूस फिट मॉडेल. नंतर नेक्स्ट थिअरी आहे substrate strain theory. So in this model the substrate is strained, ताण येतो त्याच्यावर, strained due to the induced conformational change in enzyme. ठीक आहे, त्याच्यावर ताण येतो एकदम. So it is also possible that when the substrate bind to the preform active site, so the enzyme induces a strain to the substrate. या सबस्ट्रेट वर काही ताण येईल, त्याच्यामुळे त्याचं ब्रेकडाऊन येईल. So the strain substrate leads to formation of product. So in fact, a combination of the induced fit model with the substrate strain is considered to be operative in enzyme action. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. कुठल्या कुठल्या? इंड्यूस फिट मॉडेल आणि सबस्ट्रेट स्ट्रेन थेरी. इथे बघा वेगवेगळ्या साईट दिसलेल्या आहेत. सबस्ट्रेटवर वेगवेगळे ग्रुप आहेत बाइंडिंगसाठी, R1, R2, R3 किंवा R प्राईम, R डबल प्राईम, ट्रिपल प्राईम आणि R वेगवेगळे ग्रुप दाखवलेले आहेत. सिमिलरली याच्यावर सुद्धा ऍक्टिव्ह साईटवर सुद्धा काय आहे, एन्झाईमचे असे ग्रुप आहेत की जे बाइंडिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. इथं लॉक अँड की मॉडेल दाखवलेलं आहे बघा. रिजिड इंटरॅक्शन दाखवलेली आहे RB. ठीक आहे. सो R interact with C सोबत. The single substrate is bound at 2 points, so bringing the reactive group into vicinity of 2 different catalytic site. So BS a binding site on enzyme. ठीक आहे, बाइंडिंग साइट दाखवत आहे. कॅटॅलिटिक साइट C जी आहे ती कॅटॅलिटिक साइट म्हणजे तिथं ब्रेकडाऊन करेल ती याचं सबस्ट्रेटचं. B a binding group on the substrate, दाखवलेला आहे B a binding group, and R a reactive group. ठीक आहे, एक रिएक्टिव्ह ग्रुप जो आहे याच्यामधला, सो दॅट इज ग्रुप अंडरगोईंग एन्झाईम कॅटलाइज रिएक्शन. इथं रिएक्टिव्ह ग्रुप दाखवलेला. नंतर इंड्यूस फिट मध्ये बघा शेप आधी वेगळा आहे इथं ऍक्टिव्ह साईटचा. नंतर काय होते, आता सबस्ट्रेट जसं जसं अप्रोच होईल तर हा काय करेल, याच्या स्ट्रक्चर मध्ये इंडक्शन करेल आणि नंतर त्याला जसं पाहिजे तसं स्ट्रक्चर तो काय करेल, इंड्यूस करेल आणि त्याच्यामध्ये नंतर तो काय होईल, फिट बसेल. पुन्हा ग्रुप तेच दाखवलेले आहे. पुन्हा सिमिलर टाइप ऑफ रिएक्शन वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे ना. So substrate molecule has G1 and G2 as substrate binding site. Okay. While X and Y are the catalytic groups at the active site of enzyme molecule. हे catalytic group आहे. So the molecule undergo conformational change. हा इथं याच्यामध्ये फरक झालेला आहे याच्या शेप मध्ये बघा. हा आधी असा होता, आता बघा शेप कसा झालेला आहे, चेंज झालेला आहे. Conformational change to अकोमोडेट दी सबस्ट्रेट मॉलिक्यूल. तो असा झाला अकोमोडेट की तिथं बसू शकला पाहिजे. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन ऍक्टिव्हेशन एनर्जीचं इनिशियल स्टेट आहे, फ्री एनर्जी आहे, कोर्स ऑफ रिएक्शन, कोऑर्डिनेट ऑफ रिएक्शन, ओव्हरऑल केमिकल रिएक्शन आहे. सो इट शुड पास दी ट्रान्झिशन स्टेट. ही एनर्जी स्टेट पास होणं गरजेचं आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी E हॅशनी दाखवलेली आहे आणि ही ओव्हरऑल फ्री एनर्जी चेंज. कारण इनिशियली याची काय एनर्जी होती सबस्ट्रेटची आणि आता या स्टेजमध्ये काय आहे हे बघा. हा जो डिफरन्स आहे, आता ही ओरिजिनल एनर्जी आहे त्याची आणि ही फायनल स्टेजला आहे, पण याला ऍक्टिव्हेशन स्टेट पार करणं गरजेचं आहे. तर एन्झाईम काय करतात, हा बघा, हा एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये किंवा कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शनची स्टेट आहे. दिस इज अनकॅटलाइज रिॲक्शन, ज्याची काय आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ अनकॅटलाइज रिॲक्शन इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ कॅटलाइज रिॲक्शन. ही अनकॅटलाइजची जास्त आहे ॲज कम्पेअर टू कॅटलाइजची. नंतर हा जो आहे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट, तर ही ओव्हरऑल फ्री एनर्जी चेंज फॉर बोथ रिॲक्शन्स. तर ही तुम्हाला इथं दिसत आहे.
तर इथं हे पॉईंट समजलेले आहेत तुम्हाला, असं गृहीत धरायला हरकत नाही. कारण कशा पद्धतीने एन्झाईम ऍक्ट होतो त्याच्या सबस्ट्रेटवर, तर हे इथं मेकॅनिझम्स एक्सप्लेन केलेले आहे. लॉंग क्वेश्चन जर आला तुम्हाला तर हे पूर्ण मॅटर तिथं लिहावं लागेल आणि त्याच्या डायग्राम जे आहेत व्यवस्थित घ्यायचे आहेत तुम्हाला त्या ठिकाणी. तर इंड्यूस फीडची डायग्राम ते इंड्यूस फीडच्या जागीच घ्यावी लागेल आहे ना. अशा पद्धतीने ह्या डायग्राम आहेत लॉक अँड कीची आणि इंड्यूस फीडची. ठीक आहे, बाकीचे पॉईंट जे आहे आपण ते नंतर